सुधारित हकारा पथकाच्या मदतीनं मानव हत्ती संघर्ष होणार कमी। पाटणे विभागात 2 तर चंदगडमध्ये 3 पथकांची करण्यात आली नेमणूक। आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते झालं संरक्षण कुटीचं उद्घाटन। तालुक्यातील हाजगोळीसह इतर परिसरात हत्तीच्या उपद्रवामुळे मानव आणि हत्तींमध्ये वाढलेला संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागानं एक पाऊल पुढे टाकत पाटणे विभागात 2 तर चंदगडमध्ये 3 ठिकाणी हत्ती हकारा पथकांची नेमणूक केली आहे। त्यामुळे नुकसानग्रस्तांना दिलासा मिळणार असून आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते नुकतेच त्यांच्या संरक्षण कुटीचं उद्घाटन झालं। यावेळी सरपंच शीतल पवार, वनक्षेत्रपाल नंदकुमार भोसले, प्रशांत आवळे आदींची प्रमुख उपस्थिती होती। चंदगड तालुक्यातील हाजगोळी, पार्ले, कानूर आणि वाघोत्रे परिसरात हत्तींचा वावर आणि उपद्रव वाढलाय। त्यांच्याकडून सातत्यानं पिकांचं नुकसान होतंय। यातून हत्ती आणि मानव संघर्ष सुरूच आहे। त्यामुळे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांनी कर्नाटकच्या धर्तीवर जिल्ह्यातील हत्ती प्रवण क्षेत्रात हत्ती हकारा पथकाची नेमणूक केली आहे। तालुक्यात पाटणे वन विभागांतर्गत हाजगोळी, पार्ले इथं संरक्षण कुटी उभारत प्रत्येकी 10 जणांचे हे पथक नेमले आहेत। तसंच चंदगड वन विभागांतर्गत कन्व्ही मंदिराजवळ संरक्षक कुटीत 6 जण, चंदगड कार्यालयातील कुटीत 7 जण, कानूर इथं 7 जणांचं पथक नेमलंय। त्यांच्या मदतीनं हत्ती पिकांमध्ये वा मानवी वस्तीत शिरल्यास जीवितहानी होऊ न देता त्यांना सुरक्षित जंगलात हुसकवण्याचं काम हे पथक करणार आहे। त्यामुळे मानव आणि हत्तीमधील संघर्ष कमी होण्यास मदत होणार आहे। हत्तीबरोबर पिकांचं संरक्षण व्हावं यासाठी हे पथक काम करणार आहे। वन्य कर्मचाऱ्यांसोबत परिसरातील जंगलाची माहिती असणाऱ्या लोकांनाच पथकात संधी दिली आहे। त्यांचा जंगलातील अनुभव तसंच त्यांना दिलेल्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वन विभाग पुढे सरसावलाय।